नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वयं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे याचा आज आपण व्हिडिओ बघणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईल अथवा टॅब्लेट्सवरती क्रोम हे ब्राउझर ओपन करावे. त्यानंतर सर्च बॉक्समध्ये स्वयं असे सर्च करावे. त्यानंतर आलेल्या पहिल्याच टॅबवरती क्लिक करावे स्वयं. त्यानंतर फ्लॅश होणाऱ्या मेसेजला क्लोज करावे. त्यानंतर 3 डॉट्सवरती क्लिक करावे. पुढे साइन इन किंवा रजिस्टर यावर क्लिक करावे. त्यानंतर गूगल हा ऑप्शन क्लिक करावा. त्यानंतर आपल्याला अवेलेबल असलेले एखादे ईमेल अकाउंट क्लिक करावे. त्यानंतर पुन्हा एकदा 3 डॉट्सवरती क्लिक करावे. पुढे सर्च कॅटलॉगमध्ये आपल्याला हवा असलेला कोर्स आपण सर्च करू शकतो. त्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल अँजिओस्पर्म्स वरती अवेलेबल असणारा कोर्स सर्च करूया. त्यानंतर फाइंड या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रोल डाऊन करावे. इथे आपल्याला एम्ब्रियोलॉजी ऑफ अँजिओस्पर्म्स हा कोर्स अवेलेबल दिसत आहे. त्यावरती क्लिक करावे. येथे आपल्याला त्या कोर्सबद्दल इंट्रोडक्टरी माहिती मिळेल, ज्यामध्ये की त्याचं ड्युरेशन 6 वीक्सचं आहे. क्रेडिट पॉईंट तुम्हाला किती भेटणार आहेत, त्याची स्टार्ट डेट, एंड डेट, एनरोलमेंट एंड कधी होणार आहे, एक्झाम कधी होणार आहे आणि परीक्षेचा नियोजित वेळ काय असणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे दिलेली दिसेल. तर आपल्याला ह्या कोर्सला जॉईन करण्यासाठी या जॉईन बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक प्रोफाईल क्रिएट होईल. ती प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे या पद्धतीने आपण एका विद्यार्थ्याचं नाव टाकलेलं आहे. त्यानंतर इथे आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे आपला ईमेल ID येणार आहे. त्यानंतर तुमचा एज ग्रुप अर्थातच तो 20 ते 30 किंवा 13 ते 20 यामध्ये असेल. शक्यतो आपण इथे तुम्ही SYBSCचे स्टुडंट असल्यामुळे आपण 13 ते 20 हा ग्रुप निवडूया. त्यानंतर इथे आपण जेंडर निवडायचं आहे. कंट्री रिसाइडिंगमध्ये इंडिया क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण आपला पिन कोड टाकायचा आहे. त्यानंतर बाय डिफॉल्ट इथे स्टेट आणि आपल्या पिन कोडच्या अनुसार आपला तहसील येऊन जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची स्टेप आहे. इथे आपल्याला प्रोफेशनमध्ये स्टुडंट हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. स्टुडंट हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर आपली जी हायस्ट क्वालिफिकेशन आहे ती आपल्याला हायस्कूल ही टाकायची आहे. त्यानंतर इयर ऑफ ग्रॅज्युएशन याच्यामध्ये तुमचं जेव्हा केव्हा 12वी कंप्लीट झालं असेल तर ते वर्ष आपण इथे सिलेक्ट करूया.
फॉर एक्झाम्पल आपण इथे 2022 क्लिक करूया. इथे तुमच्याकडे जर का अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटला तुम्ही अकाउंट खोललेलं असेल तर त्या अकाउंटची इथे इन्फॉर्मेशन तुम्ही टाकू शकतात. ते तुमच्याकडे अवेलेबल नसल्यास आय डू नॉट नीड ABCID यावर क्लिक करा. असल्यास आय हॅव ABCID वरती क्लिक करा. आय हॅव ABCID वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ABCID टाकावं लागेल. तुमच्याकडे तो नसल्यास तुम्ही डू नॉट हॅव ABCID वर क्लिक करा. त्यानंतर खूप महत्त्वाची स्टेप, स्वयं लोकल चॅप्टरचा तुम्ही पार्ट आहात की नाही तर तिथे तुम्हाला यस क्लिक करायचं आहे. यस क्लिक केल्यानंतर लोकल चॅप्टर स्टेट निवडायचं आहे. त्यामध्ये आपण महाराष्ट्र निवडूया. पुढे ही तिसरी महत्त्वाची स्टेप, यामध्ये आपल्याला आपल्या कॉलेजचं नाव सर्च करायचं आहे. यामध्ये तुम्हाला कॉलेजचं नाव सर्च करताना MVP KKW कॉलेज हे शोधायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सर्च बॉक्समध्ये M.F.T असं टाकल्यानंतर M.F. एवढंच टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला MEP समाज कर्मवीर काकासाहेब वाघ कॉलेज नाशिक महाराष्ट्र हे नाव दिसेल. त्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो काही रोल नंबर आहे तो टाकूया. फॉर एक्झाम्पल आपण इथे रोल नंबर टाकूया 7. सध्या तुम्ही कोणत्या विभागात आहात तर सायन्समध्ये, सायन्स क्लिक करायचं आहे ते डिग्रीच्या बाबतीत. त्यानंतर डिपार्टमेंट बॉटनी असं आपण क्लिक करूया. त्यानंतर स्टडी इयर, तर तुम्ही आता सेकंड इयरला आहात. त्यानंतर आपण आय ॲग्री टू स्वयं चेक्स बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री टू फॉलो द हॉनर कोड यावरती देखील तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही स्वयंच्या कोर्सला जॉईन होऊन जाल. धन्यवाद.